अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे। आज अमित शहा नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। दुपारी 2:45 वाजता अमित शहा नाशिकमध्ये येणार आहेत। त्यांची डेमोक्रेसी हॉटेलमध्ये बैठक होणार आहे। नाशिक विभागाच्या 47 जागांचा अमित शहा आढावा घेणार आहेत। तर त्यानंतर संध्याकाळी अमित शहा कोल्हापुरात बैठक घेणार आहेत। पश्चिम महाराष्ट्र विभागीय पदाधिकाऱ्यांची अमित शहा बैठक घेणार आहेत। कोल्हापुरामध्ये अमित शहा करवीर निवासिनी अंबाबाई देवीचं दर्शन घेतील आणि त्यानंतर संध्याकाळी कोल्हापूर शहरातल्या महासैनिक दरबार हॉल इथं विभागीय पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे। अमित शहांचा दौरा कसा असणार आहे पाहूयात। दुपारी 2:40 ते नाशिकच्या डेमोक्रेसी हॉटेलमध्ये पोहोचतील। संध्याकाळी 5:30 वाजता कोल्हापूरच्या महासैनिक दरबार हॉल इथं बैठकीचं आयोजन करण्यात आलं। तर अमित शहांच्या या दौऱ्याबद्दलची आपण अधिकची माहिती घेऊयात। त्यांची कशा पद्धतीने बैठक होणार आहे याची माहिती आपण जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधींकडून। नाशिकमधून सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आहेत, तर कोल्हापूरवरून प्रताप नाईक सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला आपण जाऊयात नाशिकमध्ये आज अमित शहांची बैठक होणार आहे। सागर, कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आणि बैठकीमध्ये आज नेमका कोणता कानमंत्र पदाधिकाऱ्यांना दिला जाणार आहे? नक्कीच आज दुपारी 12 वाजेनंतर अमित शहा जे आहेत ते नाशिक दौऱ्यावर येणार आहेत। त्यानंतर ते नाशिकच्या हॉटेल डेमोक्रेसी येथे त्यांची बैठक पार पडणार आहे। तब्बल 1200 पदाधिकाऱ्यांबरोबर त्यांची संवाद मेळावा देखील पार पडणार आहे। या ठिकाणी त्यांची ती बैठक पार पडणार आहे। यावेळी खरं तर उत्तर महाराष्ट्राचा संपूर्ण आढावा 47 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात येणार आहे। खरं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या मागच्या वेळेस 8 सीट हे महायुतीला मिळाले होते, मात्र आता झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना 6 जागांवर फटका बसला। हा सगळ्यात प्रामुख्याने कांदा प्रश्नावरती हा फटका त्यांना बसल्याचा आपल्याला पाहायला मिळालं। आता विधानसभाची निवडणूक समोर आलेली आहे आणि या निमित्तानं ह्या सगळ्यात अमित शहा या सगळ्या मतदारसंघाचा एकाएक जिल्ह्याप्रमाणे आढावा घेणार आहेत। 5 जिल्ह्यांचा यात आढावा घेतला जाईल। यात प्रमुख नेते जे आहेत, ज्यात गिरीश महाजन असेल, विखे पाटील असतील किंवा अन्य अजून जे नेते आहेत उत्तर महाराष्ट्राचे, या सगळ्यांमध्ये त्यांचा आढावा घेण्यात येणार आहेत। आणि यामध्ये कांद्याचा जो प्रश्न आहे तो कसा निकाली काढण्यात येईल याबाबत देखील चर्चा यावेळी अमित शहा करणार आहेत। त्याचबरोबर 1200 जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी देखील चर्चा ते अमित शहा करणार आहेत। या सगळ्यांमध्ये या 48 विधानसभामध्ये नेमकी अडचणी काय आलेल्या आहेत आणि विधानसभा मतदारसंघांमध्ये लोकांना नेमकं काय हवं आहे, महाराष्ट्राला नेमकं काय हवं आहे याबद्दल देखील मंत्र्यांशी चर्चा अमित शहा करणार आहेत। आता 12 वाजेनंतर अमित शहा नाशिकला येणार आहेत आणि 2.5 तास आजची बैठक कशा पद्धतीने होते याकडे आपलं लक्ष असणारच आहे। आता आपण जाऊयात कोल्हापूरला। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्या सोबत आहेत। प्रताप, खरं तर कोल्हापूरमध्ये भाजपला एक मोठा फटका बसला समरजित घाटगेंच्या रूपानं आणि त्यानंतर अमित शहांचा आजचा दौरा आहे। नेमकं दौऱ्यामध्ये काय काय होईल? देवीचं दर्शन, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन ही टॅगलाईन घेऊन आजची बैठक होते। खरं तर पश्चिम महाराष्ट्रातला कोल्हापूर हा महत्वाचा जो जिल्हा आहे तो मानला जातो, पण या मतदारसंघात भाजपला म्हणावं तशी जागा नाही आहे। ज्या ठिकाणी आपण पाहतो की कागल आणि इतर ठिकाणी कुठेतरी यश मिळेल असं वाटलं होतं, त्या ठिकाणचे जे इच्छुक उमेदवार होते ते पक्षप्रवेश करताना दिसत आहेत। दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये समरजित घाटगे यांनी पक्षप्रवेश केलेला आहे। त्यामुळे कुठेतरी कोल्हापूर जिल्हा हा फोकस असणार आहे, कारण आपण पाहतो की कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यापैकी सोलापूर जिल्ह्यापैकी जास्तीचा फोकस जो आहे तो या ठिकाणी आपण पाहतोय कोल्हापूरवर असणार आहे, कारण कोल्हापुरात भाजपची एकही जागा नाही आहे। मात्र आपण या ठिकाणी बघू शकतो चंद्रकांतदादा पाटलांसारखा एक दिग्गज नेता आणि राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या रूपाने इथं ताकद आहे, मग इथं ताकद का वाढत नाही अशा प्रकारचा सवाल ते उपस्थित करू शकतात। दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजच्या या मार्गदर्शन शिबिरामध्ये आपण पाहतो की आवाडे पिता पुत्र जे आहेत ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत, इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातले असणार आहेत। एकूणच आपण पाहतो की या ठिकाणी अमित शहा यांची सासूरवाडी म्हणून कोल्हापूरला ओळखलं जातं। या ठिकाणी त्यांचा फोकस जास्ती प्रत्येक वेळेला असतो, पण म्हणावं तसं यश मिळत नाही। त्यामुळे अमित शहा आजच्या या मेळाव्यामध्ये कशा प्रकारे पश्चिम महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना प्रबोधन करतात किंवा त्यांना सल्ला देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि त्याचबरोबर नाराज जे आहेत ते सर्वाधिक जास्त कोल्हापूर जिल्ह्यात सध्या
दिसून येतात, त्यांना कशा प्रकारच्या कानपिचक्या देतात, पक्षनिष्ठा हा महत्वाचा घटक आहे हे सांगण्याचा देखील त्यांचा प्रयत्न असणार आहे। त्यामुळे आजच्या या दौऱ्यामध्ये अमित शहा कशा प्रकारे पश्चिम महाराष्ट्रात आपली जी ताकद आहे ती कायम त्यामुळे अमित शहांच्या या मार्गदर्शनाचा आता कसा परिणाम होतो हे पाहणं देखील महत्वाचं आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।